नमस्कार मित्रहो, मी स्नेहल आणि आजचा द करिअर एचर प्रोग्रामचा कॉन्फिडन्स बिल्डअप सेशन हा 5वा होता. खूप छान आणि अमेझिंग होता, तुम्हाला नक्कीच सांगते. तर फर्स्ट ऑफ ऑल 10 मिनिट्स व्यायाम, देन 10 मिनिट्स मेडिटेशन झाल्यानंतर आपला 6:30ला ॲक्च्युअल क्लास सुरू होतो. तर या क्लासमध्ये काय होतं, सगळं प्रॅक्टिकल एज्युकेशन राहतं इन डिटेलमध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल एक ॲक्टिव्हिटी झाली, मॅमने घेतली आरशाची कहाणी. खरंच खूप छान आणि अमेझिंग होतं. मित्र हो, मला एक क्वेश्चनचं उत्तर द्या बरे. आपण आरशात बघून कधी स्वतःचं कौतुक केलं आहे? स्वतःची कधी प्रशंसा केली आहे? स्वतःला कधी मोटिवेट केलं आहे? तर नाही ना. तर हेच आपल्या द करिअर एचर प्रोग्राममध्ये शिकवतात. स्वतःला मोटिवेट करा. आपण आहे तर सगळी सृष्टी आहे. स्वतःला मोटिवेट करा. तर आरशामध्ये काय झालं ॲक्टिव्हिटी, तर ते पाहण्यासाठी आपल्याला द करिअर एचर प्रोग्राम जॉईन करायला लागेल. तो खूप छान आणि अमेझिंग आहे. देन नंतर काय झालं, तर आम्हाला प्रत्येक स्टुडंटला 5-5 मिनिट असतात बरे. 5 मिनिटामध्ये आपण काय करणार, तर प्रत्येकाने आपला रिव्ह्यू द्यायचा. कसं वाटलं, काय इम्प्रूव्हमेंट झाल्या, एका टॉपिकवर बोलायचं असतं. तर यामध्ये काजल मॅडमनी कावळ्याची कहाणी सांगितली. खरंच खूप छान आणि अमेझिंग होती बरे. तर या कहाणीमध्ये कावळा पाणी पिण्यासाठी धडपड करत होता, तर त्या मटक्यामध्ये दगडं वगैरे टाकत होता. तसंच आपल्याला द करिअर एचर प्रोग्राम असतानासुद्धा तुम्ही का शिकण्याची धडपड करत नाही? तर एवढा मोठा प्रोग्राम आहे, या प्रोग्राममध्ये सगळं प्रॅक्टिकली शिकवलं जातं आणि इम्प्रूव्हमेंटसुद्धा होते बरे. तर मित्र हो, तर या कहाणीतून एकच शिकायला भेटलं, कावळा तर पाणी पिण्यासाठी धडपड करत असतो, तर आपली लाईफ घडवण्यासाठी आपण का नाही धडपड करायची? द करिअर एचर प्रोग्राम आहे, आजच जॉईन करा ना, आपली लाईफ बेटर करा. तर मित्र हो, ही कहाणी झाल्यानंतर एक कहाणी घेतली मॅमने, सत्य आणि कहाणीची. खरंच खूप छान आणि अमेझिंग होती. तर ही सुद्धा कहाणी पाहण्यासाठी आपल्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे. ती लिंकवर क्लिक जाऊन यूट्यूब चॅनलला ती पूर्ण डिटेल स्टोरी बघा. खरंच खूप छान आणि अमेझिंग आहे. तर नंतर नेक्स्ट काय झालं, तर रिव्ह्यू वगैरे झाले आणि खूप छान आणि अमेझिंग होता सेशन. खरंच थँक्यू सो मच निकिता मॅडम आणि युअर टीम. कारण तुमच्यामुळे आम्हाला एवढं प्रॉपर गायडन्स भेटतं, एवढं शिकण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची संधी भेटते. आपला ब्लॉग वगैरे आवडत असेल तर नक्कीच फॉलो करा, कमेंट करा आणि नक्कीच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू. धन्यवाद.